सगळ्यात छान किस्सा सांगायचा तर मंत्रमुग्धचे आमचे जे प्रयोग झाले, मला वाटतं 150 प्रयोग झाले तेव्हा. त्या वेळेला 150 म्हणजे खूप झाले. आणि बालगंधर्वला पुण्याला आमचा प्रयोग होता. त्या प्रयोगाला पु ल देशपांडे आले होते, सुनीताबाई आल्या होत्या, डॉक्टर लागू आले होते. आणि तेव्हा कळत नव्हतं हे सगळे आजोबा कोण आहेत, कारण मी मला वाटतं साधारण एक 2री 3रीत होते साधारण. सो हे कळत नव्हतं की हे आजोबा कोण आहेत. पण एक आवर्जून मी सांगेन जो मला फार जवळचं आहे, तेव्हा मला त्याचं काय म्हणतात रिअलायझेशन नव्हतं, पण मला मोठं झाल्यावर कळलं की आम्ही म्हणजे असे सगळे पुलं, सुनीताबाई, डॉक्टर लागू असे सगळे बसले होते, देवा काका सगळे, भारती मावशी सगळे म्हणजे कलाकार असे वर बसले होते आणि मी खाली बसले होते. तर इंटरव्हल झाला होता, म्हणजे फर्स्ट अंक त्यांनी बघितला होता. तर पुलं म्हणाले की नाही तू खाली नको बसूस, तू इथे माझ्या मांडीवर बस, कारण तुझं काम लहान तू आहेस एवढी, पण तुझं काम बघता तू खालती नाही बसता का, म्हणून त्यांनी मांडीवर मला बसवलं. आणि मी कलावैभवचं नाटक होतं ते मोहन तोंडवळकरांचं, मोहन काकांचं. तर त्यावेळेला कसं नाटकाचे फोटोजचा अल्बम करायची पद्धत होती आणि तो खजिना होता म्हणजे. आणि मला 7वीत आल्यानंतर मी जेव्हा ही गोष्ट मेन्शन केली तेव्हा मला कोणी सांगितलं की तुझ्याकडे तो फोटो नाहीये, तो तुझ्याकडे असला पाहिजे. मग नंतर मी त्यावेळेला शिवाजी मंदिरच्या इथे कलावैभवचं जे ऑफिस होतं ते मी बघायला म्हणून गेले, मला हा फोटो पाहिजे. आणि आता तो माझ्या FB वरती मी शेअर केलेला आहे, पुलंचा जो फोटो आहे तो. सो ती फारच स्पेशल आठवण आहे, खूप अविस्मरणीय अशी आठवण सांगितली. कारण मराठी जगतामध्ये, सिनेसृष्टीमध्ये, नाट्यसृष्टीमध्ये जर पु ल देशपांडेंचं नाव नाही घेतलं ना तर काहीच नाही केलं. कारण तरुण मुलांना सुद्धा माहिती आहे, आजच्या मुलांना सुद्धा पु ल देशपांडे म्हणजे माहिती आहे. बरोबर. आणि त्यांनी केवढा मोठा हा पुरस्कार म्हणजे त्यांनी मांडीवर घेतलाय. मला नाही वाटत तुला कोणत्याही पुरस्काराची गरज आहे, कारण दिग्गजाचे दिग्गज अगदीच त्यांनी तुला मांडीवर घेतलंय. म्हणजे काय म्हणू मी लोकांना प्रश्न विचारते की तुम्हाला बाळकडू कुठून मिळालं, पण हे बाल आशीर्वाद मिळाले. हो खरंच. सो नथिंग लाईक दॅट. सो गुड.